ओळख वाढवून युवतीला अश्लील बोलण्यास सांगणाऱ्या तरुणावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ओळख वाढवून कॉलेज कुमारीला फोनद्वारे इतर तरुणांना अश्लील बोलण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। आरोपीने नोकरीचे आमिष दाखवून पीडितेला फोनमध्ये बोलण्यास सांगितले, पण नंतर फोनमधील आरोपी अश्लील बोलू लागल्याने शंका येऊन पीडितेने याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून प्रशांत गोविंदराव जाधव राहणार लातूर या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना डिसेंबर 2025 ते 22 जानेवारी 2026 दरम्यान घडली। आरोपी प्रशांत याने पीडितेचा मोबाईल नंबर मिळवला। पीडितेला पैशाचे आमिष दाखवून मी ज्या लोकांना मोबाईल नंबर देईन त्यांना फोनवरून बोलत जा असे सांगितले। यासाठी पीडितेला सोशल मीडियावर खातेही सुरू करून दिले। आरोपीने फिर्यादीचा बँक अकाउंटचा स्कॅनर पाठवून त्याप्रमाणे त्यावर पैसे मागून घेत होता। त्यानंतर ते पैसे पुन्हा स्वतःकडे घेत होता। दरम्यान आरोपीने दिलेले मोबाईल धारक हे अश्लील बोलू लागले। यामुळे फिर्यादीस संशय आल्याने पीडितेने फोनवर बोलणे बंद केले। यामुळे आरोपीने पीडितेला मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यासाठी बोलत जा म्हणून दबाव टाकत होता असे फिर्यादीत म्हटले आहे। या पीडितेने आरोपीचे काम करण्यास नकार दिला तेव्हा त्याने माझ्यासोबत रिलेशन ठेवले नाही तर तुझ्या नातेवाईक आणि मैत्रिणींना फोन करून तुझी बदनामी करण्याची धमकी दिली। शिवाय या घटनेची माहिती कॉलेजच्या प्राचार्यांना सांगण्याची धमकीही दिली। यामुळे पीडितेने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यावर मेसेज पाठवून तुझे फोटो एडिट करून सोशल मीडियावर पाठवण्याची धमकी देत अश्लील बोलून मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे।